नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। माझा मोबाईल नंबर 9922142475। शेतकरी बंधूंनो, आज 19 एप्रिल 2026 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज आपण पहिला व्हिडिओ शेअर करत आहोत। शेतकरी बंधूंनो, अक्षय तृतीयेच्या सर्व शेतकरी बांधवांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा। येणारं खरीप आणि रब्बी हंगाम सर्व शेतकरी बांधवांसाठी सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं राहू अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आता सध्या परिस्थितीमध्ये भरपूर शेतकऱ्याचे जे फोन येत आहेत त्याच विषयावर आपण आज व्हिडिओ करणार आहोत। सध्याचा जर शेतकरी बांधवाचे जे फोन येत आहेत त्याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी म्हणजे आता चालू खरीप हंगामासाठी येणारं जे हार्डीसाठी खतं लागतील त्याविषयी आम्हाला थोडक्यामध्ये माहिती द्यावी असं शेतकरी बांधवाचं मत आहे। कारण विचार जर केला गेला तर यावर्षी रासायनिक खताचा बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे। आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच शेतकऱ्याला खतं शेतामध्ये नेण्यासाठी पुन्हा रस्त्याची अडचण येते, त्यामुळे बरेच शेतकरी आजच खतं घेऊन शेतामध्ये नेऊन ठेवण्याच्या तयारीमध्ये आहेत। आणि भविष्यामध्ये जर भाव जर वाढले तर आपल्याला जास्त खर्च होऊ नये या उद्देशाने शेतकरी बांधव खतं घेत आहेत। शेतकरी बांधवांनो, आपण जे खतं जे सांगत आहोत याच्यापेक्षा कोणीही जास्त खतं घेऊ नका। आपण जे आता खतं सांगणार आहे 10 डोस प्रति एकरी प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची आहे। आणि हे आपण जे खतं सांगितले याच्यापेक्षा कोणी कमी खतं वापरू नका किंवा याच्यापेक्षा जास्त खतं वापरू नका। आपण जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खतं कमी जर वापरले त्याचा तुम्हाला विपरीत परिणाम होईल, आणि जास्त जर वापरले तर त्याचाही तुमच्या जमिनीवर, पिकावर विपरीत परिणाम होईल। कारण आपल्याला संतुलित पद्धतीने असे खताचं व्यवस्थापन करायचंय। अतिरिक्त जर खताचा जर तुम्ही वापर केला किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर त्याचे परिणाम तुमच्या उत्पादनावर होतील। एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, आपला जो बेसल डोस असतो म्हणजे आपण हळद लागवडीच्या बरोबर किंवा अगोदर जे देत असतो त्यामध्ये शेतकरी बंधूंनो एकरी एक आपल्याला 14-35-14 याची एकरी एक बॅग घ्यायची आहे। आणि सोबत सिंगल सुपर फॉस्फेट ज्याला आपण दाणेदार म्हणतो याच्या 2 बॅगा घ्यायच्यात। जर कुणाला 14-35-14 मिळत नसेल तर 11-30-14 महाजन कंपनीचं 1.5 बॅग घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत 2 दाणेदारच्या बॅगा घ्यायचा आहे। हा आपला बेसल डोस मध्ये टाकायचे खत आहे। याच्यासोबत वातावरण पाहून आपण लगेच मे महिन्यामध्ये 15-20 तारखेला एक व्हिडिओ करून याच्यात दुसरे काय खतं मिसळायचे हे आपण नंतर सांगू। पण हे जे वजनाला जड असतील किंवा नेण्या वाहतुकीसाठी अवघड असलेले खतं आपण सध्या सांगतो। दुसरा डोस जे शेतकरी बांधवांनी घ्यायचा त्याच्यामध्ये एकरी 1.5 बॅग डीएपीची घ्यायची आपल्याला। हा डोस आपण 60व्या दिवशी 55 ते 60व्या दिवशी आपण देत असतो फुटव्याच्या अवस्थेमध्ये। एकरी आपल्याला 1.5 बॅग डीएपीची आणि 1 एमओपीची बॅग आपल्याला दुसऱ्या डोससाठी लागणार आहे। आणि आपला तिसरा जो डोस असतो जो आपला 100 ते 120 दिवसाला आपण भरतो त्याच्यामध्ये 20-0-13च्या 2 बॅगा आणि एमओपीची 1 बॅग अशा 3 पद्धतीने आपण खतं घेत असतो। पहिल्या 100 ते 120 दिवसापर्यंत आपण वॉटर सोल्युबलचा वापर अतिशय नगण्य करतो किंवा करतच नाही। जर काही विपरीत परिस्थिती आली किंवा वातावरणात तसे बदल जर झाले तरच आपण वॉटर सोल्युबल वापरतो। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर कमी खर्चात चांगली हळद घ्यायची असेल तर वॉटर सोल्युबल खताचा वापर कमी करा। त्याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला इतर न्यूट्रिशन हळदीला आवश्यक आहे त्याचा वापर तुम्ही करा। दाणेदार खताचा वापर जास्त करा, जेणेकरून तुमच्या उत्पादनावर खर्चही कमी होईल आणि पीक सुदृढ पद्धतीने चांगल्या पद्धतीने येण्यासाठी तुमची मदत होईल। आपण सांगलेले खतं हा प्रति एकरी डोस आहे, याच्यापेक्षा तुम्ही जास्त खतं घेऊ नका किंवा कमी घेऊ नका। आणि हे जे आपले 120 दिवसापर्यंत 3 खताचे डोस आपल्याला देणं अति आवश्यक आहे। आणि त्या पद्धतीने तुमचं जेवढं क्षेत्रफळ असेल त्या पद्धतीने तुम्ही जास्त पोते घेऊन त्याचा गुणाकार करून तुम्ही घेऊ शकता। येणारा खरीप हंगाम पुन्हा एकदा शेतकऱ्याला सर्व खरीप हंगामाच्या आमच्या सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव आणि टीम सर्वांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना भरभरून अशा शुभेच्छा देतो। आणि सर्व शेतकरी बांधवांनी आमच्या व्हिडिओकडे लक्ष देऊन भविष्यामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी या खताचा आपण आपल्याकडे साठा करून घेऊ शकता। धन्यवाद।